सगळ्यांका सगळा समजला असा. तर किती जणांनी जबाबदाऱ्या समजून घेतलेल्या असत आणि किती जणांनी जबाबदारी समजून घेतलेल्या नाही किंवा त्या जबाबदाऱ्यांची जाणीव नाही असं आपल्याक समजतात. पण मग हे का गरजेचं, त्याच्या मागे कारण असं. ह्याच्या मागचं सगळ्यात पहिलं कारण आपण करतो ती मेहनत. आपण करतो ती मेहनत सगळ्यात महत्वाची असा. तेवढ्याच जोमात पुन्हा आपण अभ्यास करतो नाही करतो. आता जसं मी मगाशी सांगितलंय किंवा जसं विचारलंय, तसं किती जणांचे रिझल्ट 90% होते. 90% किती जणांना मिळाले आहेत? 80%च्या वरती. 80% एकच की अजून कोण? 70% खूप कमी हात वरती आहेत. 60% ग्रेट. 50% पण असतील. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. एकतर सगळ्यात पहिलं की तुम्ही पासिंगची जी ग्रेड असा ना ती क्रॉस केलेली असतात स्वतःहून. पण मग ह्यो रिझल्ट एवढं कमी येण्याचं कारण काय? तर ह्यो रिझल्ट एवढं कमी येण्याचं कारण काय माहिती आहे? कोण सांगू शकता याच्या मागे कारण काय? चला आपण ते बघून घेऊया, त्याच्यावरती पण चर्चा करूया. बरं, कोण असंच आहे सर की ज्यांचा विचार डॉक्टर वगैरे होण्याचा असतात, डॉक्टरसाठी काही जणांनी विचार केलेले असतात, आहे केलेले. इंजिनिअरिंगसाठी काही जणांनी विचार केलेले आहे, नाही. आर्किटेक्चर वगैरे, ड्रॉइंग कोणाचं चांगला असं काही नाही सर. चित्रकला नंबर काढणारे कोण असं? कोणच नाही. तू असं नाही, बाकीचे सगळे खाली मान घातले, तुझीच एकट्याची वर मारणार म्हणून बोललो. कोणच नाही. चित्रकलेत कोण सहभाग घेत नाही का? येतात, मग चांगला नाही कोणाचं चित्रकला. चला ठीक आहे. सायंटिस्टचा कोणाचा विचार असा काय? शास्त्रज्ञ वगैरे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. हा बाबा कोणतरी दिसतं असा चांगला. शेती तज्ञ वगैरे असा कोणाचा विचार असा शेती तज्ञ वगैरे. हे विचारता मागे कारण काय माहिती आहे? सायन्सच्या बद्दल जनरली मी चर्चा करतोय. सायन्स मधून करिअरचे ऑप्शन सगळ्यात जास्त असतात म्हणून सायन्सचा विचार करतो मी. तर आता जे आपण करिअरचे ऑप्शन्स बघणार आहोत ते सगळ्यात पहिले तर सायन्सचे असणार आणि आपण थोडंसं फास्टच जाणार आहोत. त्याच्यानंतर आर्ट्स आणि कॉमर्स इतर जे काही ऑप्शन आहेत जसे की MBA वगैरे असतात ते आपण 2-3 MBAचे ऑप्शन्स बघून घेऊया. जनरली ते ग्रॅज्युएशन नंतर करतात लोक. बँकेत वगैरे जॉब करू जो करायचा विचार असा काय? बँकेचं कॉमर्सला आधी किती जण जाऊ शकते आधी आठवूया बघूया. कॉमर्सचा विचार किती जणांनी केल्याने असा? अरे हात वर करा रे. हा बऱ्यापैकी असत. आणि आर्ट्ससाठी विचार किती जणांनी केलेले? आर्ट्समध्ये
आर्टसाठी ज्यांनी विचार केलेली आहे ते काय लॉ वगैरे करणार आहेत, काय वकिली वगैरे काय करणार आहेत, का पोलीस डिपार्टमेंट काय जॉईन करूचा तेंका? आता मी कॅमेरा माझ्याकडे फिरवले त्याच्यामुळे तुम्ही हात वर करू शकता व्यवस्थित, काय लाजण्याची गोष्ट नाही, कारण लाजून तुम्ही मगाशी हात वर नाही करत होतास वगैरे अशा गोष्टी असतील. आणि लाजून 100 घरे खाणारे वकल्यांमधले तुम्ही नाही, हे माहिती आहे माका. हैसना फक्त बाहेर पडू दे. मी टेंबोली ऐकलास ना तुम्ही? तर लहानपणापासून मी 1.5 वर्षाचा होतो त्यापासून मुंबईत, त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी मी टेंबोली हायस्कूलमध्ये केलंय. माझे आदर्श चव्हाण सर, कोयडे सर, गावकर सर, ओलेकर सर आणि माळी मॅडम. मी जेवढ्या अभिमानानं सांगतोय तेवढे तसेच तुम्ही पण काहीतरी अभिमानानं सांगू गोयास की मी मोंड हायस्कूलचा विद्यार्थी होतोय आणि माझे आदर्श म्हणजे तुमचे आदर्श तुमचे हैसरले शिक्षक होते. समजत. मी नंतर मग शेवटी माझं इंट्रोडक्शन देईन, काय करतंय किंवा कसं काय आहे ते, त्याच्यानंतर आपण पुढची चर्चा करूया. ठीक आहे? तर सायन्समधून जे ऑप्शन असतात ना ते मी आधी सायन्सचे ऑप्शन खायचे आहेत ना ते सांगतोय. त्याच्यातून कठीण असा काय नाही, सोपे असं सगळं. MBBS डॉक्टर किती जणांना माहिती आहेत? नाही. BMS, BHMS, BPTH, BDS. तर ह्या माहिती नाहीत, आपण माहिती करून घेऊया म्हणजे सोपं जाईल. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर बघितले तर मग हैसर चक्कर येऊन पडायची पाळी येते. किंवा जरा एक्सप्रेस व्हा. ह्या गोष्टी का होत आहेत तुमच्यासोबत? आता सध्या तुम्ही जे चेहरे पाडून बसलास ना त्याचं कारण आहे. ते काय माहिती आहे? एम्बॅरसमेंट, जे का आपण थोडंसं लाजिरवाणं अपमानास्पद बोलतो ते. या गोष्टी आपल्याला माहिती असते तर मग तुम्ही हात वर करून लगेच सांगितलं असतंस. बरोबर आहे? सांगितलं असतंस का नाही? नाही म्हणजे हुशारच नाहीस तुम्ही. बोलणं पण नाही. तर मग MBBS वगैरे हे जे मेडिकलचे ऑप्शन असतात ना तर ते डॉक्टरचे ऑप्शन असत. जर का तुम्ही नीट ही एक्झाम एंट्रन्स एक्झाम असा, एंट्रन्स एक्झाम माहिती आहे? CET माहिती आहे? हो असत तर हो, नाही असत तर नाही. तर ह्या एंट्रन्स एक्झाम ते का बोलतात CET म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट, सर्वसाधारण प्रवेश परीक्षा, जे का स्पर्धा परीक्षा असं बोललं जातं कारण सध्याचा युग हा स्पर्धेचा असा म्हणून स्पर्धा परीक्षा बोललं जातं. ते का तर त्याच्यातून तुम्ही किती अव्वल ठरतास आणि तुमचं सिलेक्शन किती लवकर होता ते तुमच्या पर्सेंटेजवरून डिसाईड होणार आहे. जर का तुमचे पर्सेंटेज हायएस्ट असतात तर मग फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट किंवा थर्ड लिस्टला तुमचं सिलेक्शन होईल, ॲडमिशन मिळत, तिथून तुमचं पुढे करिअर चालू होईल. डॉक्टरचा इन्कम महिन्याचा किती असतात काय आयडिया कोणाक? आयडिया माझ्याजवळ हा, पण ते का रेंज नाही हवे. तुमका आयडिया आहे का पण डॉक्टरचा पेमेंट किती आहे? हा किती असतात? एकदम एवढा पण कमी आहे हसण्यासारखा तुझ्या? किती असतात कोण सांगतात? महिन्यात 70-80 हजार रुपये कमवत असत तो. अजून 35-40 हजार. अजून 2-2.5 लाख किंवा MBBS चालू किंवा BMS
BHMS BPTH आणि BDS. त्याच्यातले खयचे डॉक्टर माहीत नाहीत आपल्याला. जो सगळ्यात मोठा सर्जन असतात MBBS, आपण नॉर्मल भाषेतच बोलतो. BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल, जे आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतो त्याचा जो सर्जन असतात. BHMS होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा जो सर्जन असतात. BPTH म्हणजे ऑर्थोपॅडिक ट्रीटमेंट, हाडांच्या संदर्भात किंवा इतर जे काही आजार असतात, हार्ट स्ट्रोक असतात, पॅरालिसिस असतात, यासारख्या आजारांवरती यांच्याकडून सल्ले घेतले जातात, तो असा. BDS दातांचो डॉक्टर, डेंटल सर्जन. यांचा सगळ्यांचा जर पॅकेज बघितलं तर ऑल टुगेदर सेम असतात. शहराच्या ठिकाणी वेगळं असतात, गाव म्हणजे ग्रामीण ठिकाणी वेगळं असतात. अंदाजे यांचं पॅकेज काय असतात ना, त्या फक्त आपण कॅल्क्युलेशन करूया. त्याच्यासाठी आपण सांगतो की डॉक्टर का होणं गरजेचं असतं, कारण त्याच्यात हायएस्ट सॅलरीवाले पॅकेजेस असतात. इंजिनियर सगळ्यात हायएस्ट सॅलरी पॅकेज. गुगल माहिती आहे ना, गुगलचे ऑप्शन असत. गुगलला जाण्यासाठी इन्स्टिट्यूट जर निवडलास चांगला तर गुगलला जाऊ शकतात, मायक्रोसॉफ्टला जाऊ शकतात. थंयसर तुमका मनासारखी केबिन मिळतं आणि इतर गोष्टी होतात, सर्व फॅसिलिटी मिळतात. म्हणून गुगलला जातात लोक, मुलं जातात. IIT थ्रू सिलेक्शन होतं त्यांचं. मुंबईत युनिव्हर्सिटी असतात त्यांची मोठी. त्यांचं सर्वसाधारण पॅकेज महिन्याचा 4 ते 5 लाख असतात. माहिती होता? त्यांच्या डॉक्टरने कोणी सांगितलं नाही. तुमच्या फॅमिलीतून कोणी सर्जन वगैरे झालो का, डॉक्टर वगैरे झालो कोण, कोणाच्या घरातून किंवा लांबचं कोणतरी? कोणच नाही. मगाशी मी सांगितलंय ना, त्याच गोष्टी असत. आई वडिलांकडून, शेतकऱ्यांकडून शिकण्याच्या गोष्टी ज्या असतात त्याच्यात सगळ्यात पहिलं तो असता प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न जर केलाच नाही तर मग रिझल्ट येतच कसं. भरपूर सोपं आहे हे होणं, डॉक्टर होणं. लोकांना वाटतं की हे कठीण आहे, त्याची फीस जास्त आहे वगैरे सगळं. पण जर ती परीक्षा जर तुम्ही क्रॅक केलास तर तुमका ॲडमिशन सगळ्यात इझी मिळत. फीस सगळ्यात कमी असता डॉक्टर होऊसाठी आणि सॅलरी पॅकेज सगळ्यात हायएस्ट. 5 लाखाप्रमाणे वर्षाचे 12 महिने. किती कॅल्क्युलेशन होता? टोटल किती येता? गणित कच्चा तुमचा. 60 लाख कमी असा. 60 लाख किती जणांका वाटता कमी आहे म्हणून? जे का कमी वाटता असं त्यांनी सांगायचं, मग त्याच्यावर मोठं ऑप्शन सांगताय मी अजून. जो सर्जन असा ना, तो सगळ्यात मोठे मोठे सर्जरी करता. न्यूरोलॉजिस्ट असतात, तो मेंदूचे वगैरे ऑपरेशन करतात ना मोठे मोठे. एका ऑपरेशनचे 2.5-3 लाख रुपये, 5 लाख रुपये घेतात तो दिवसा. महिन्यात नेमके मोजूनच करतो लो ऑपरेशन. 4-5 तरी करतो लो, कंटाळून. 5-5 25, 30-1 लाख रुपये महिन्यातच घेतात तो. 12 महिन्याचे किती होतं? झाले 2.5 करोड पर्यंत. या पण कमी वाटता. ही मी तुमका स्वप्न नाही दाखवत आहे, ही तुमका स्वप्न नाही दाखवत आहे ही, किंवा खोटं काही सांगत नाही. याची उदाहरणं माझ्या समोर असत. मी मागच्या 15 वर्षापासून काउन्सिलिंग करतोय. किती विद्यार्थी माझे डॉक्टर झाले असतील, इंजिनियर झाले असतील. अभिमान असा त्याचा.
हैसर हे कमीत कमी पॅकेजमध्ये सांगितलं आहे हैसरल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे, त्याच्यावर जास्त असतील कारण डॉक्टरचं टायअप झालेलं असतं ते मेडिकल, होमिओपॅथी आपल्या पॅथॉलॉजी लॅब्स, ते MR येतात ना औषधांचे मार्केटिंग करू डॉक्टरांच्याकडे, बघितलं असाल ना तुम्ही, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बोलतात ते का, ते येतात. ते जेव्हा थैसर येतात तेव्हा ते मेडिसिन सांगतात, बाबा ह्या औषध आमच्या कंपनीचा असा, ह्या तुम्ही पेशंटला देवा म्हणून ह्या आजारावरचा असा, त्याची खासियत सांगतात काय काय ते साईड इफेक्ट सांगतील आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर ते औषधं तुमका लिहून देतात, त्याच्यासोबत टायप असतात. रेडिओलॉजी, सोनोग्राफी, एक्सरे वाले असत, CT स्कॅन वाले असत, MR वाले असत, त्यांच्यासोबत त्यांचा टायप असतात. पेशंट पाठवले की तेवढं कमिशन मिळतात तिकडे. हे 4-5 लाख 2-3 लाख रुपये ते अजून. मग अशी 60 लाखाचा पॅकेज बघितला होतास ना, त्याच्यात भर पडतं अजून 1 करोड पर्यंत जातं वर्षाचा झाला. म्हणजे जर का तुमका एवढं पॅकेज असतं ना, जर तुमच्यातले एखाद कोण झालो डॉक्टर तर आता अभिमानाचं गोष्ट असणार ती. पण पुढच्या येणाऱ्या 6 महिन्यात गाडी, त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यात एखादी जमीन घेऊन बंगलो वगैरे काहीतरी बांधलेलं मस्त सेटल झालेलं असणार किंवा एखादा स्वतःचं हॉस्पिटल पण उघडलेलं असतं. आणि ह्या गोष्टी होत नाही सर. देवगडात किती जण गेलेत? देवगडात जाताच तेव्हा प्रायव्हेट डॉक्टर्स असत बरेच, त्यांचे हॉस्पिटल बघितलं असाल ना, आठवले असत, मराठे असत, इंद्रेकर असत, स्पंदन क्लिनिक असं, जोशी डॉक्टरांची मुलगी, काय असं ते सेटअप बघितलास त्यांचा. जे तुमका आता मी सांगतोय ते त्यांनी सत्यात उतरवलेलं आहे. ही उदाहरणार्थ मी सांगते ते असंच नाही, तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कसं अभ्यास करतास, काय करतास. जर तुम्ही अभ्यास केलास तर मग हे सगळे ऑप्शन्स तुमच्यापैकी कोणतरी अचीव केलेलं असं. इंजिनिअरिंगला जातास तर तुम्ही अँड्रॉइड फोन किती जण वापरता, मी सांगणार नाही कोणी वापरू दे, पण फक्त माझ्या माहितीसाठी सांगा किती जण वापरतात अँड्रॉइड फोन, स्मार्टफोन. बस फक्त तुम्ही त्या अँड्रॉइड फोनमध्ये जो सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला अँड्रॉइड नावाचं, तो पण कोणीतरी आपल्यासारख्याच माणसाने डेव्हलप केलेलं असं. त्याच्यातले ॲप्लिकेशन असत ते पण आपल्यासारख्याच कोणीतरी माणसाने डेव्हलप केलेले असत. ते इंजिनिअरिंगचं पार्ट येतात, तो कम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे, सॉफ्टवेअर इंजिनियर, तो पण भाग त्याच्यातून असतात. त्याचा पॅकेज किती आहे माहिती आहे? गुगल तुम्ही बघितलंच ना, माहिती आहे सगळ्यांना. गुगल जे ऑपरेट करतात त्याच्यासाठी स्टाफ बसवलेले असतात, ते लाखो स्टाफ असतात. गुगलला जातात ना ते जे मुलं जातात शिकण्यासाठी, म्हणजे शिकून जे गुगलला जातात त्यांच्या मनासारखी केबिन त्यांना डिझाईन करून दिली असतात. तर त्या केबिनमध्ये बसून तो त्यांचं काम करतात. आपण हैसरला टाईप केला आणि पाठवला ना तिकडे की त्याचं उत्तर देण्यासाठी तिकडून माणसं बसवलेली असतात आपल्या समोर येतात. मग ते बरं एक उत्तर नाही येत, 8-10 ऑप्शन येतात असे खाली सजेशन्स म्हणून. त्यांचं पॅकेज किती आहे माहिती आहे तुमका? महिन्याचा पगार किती आहे त्यांचा? 10 ते 15 लाख रुपये त्यांचा महिन्याचा पगार असा त्याच गोष्टीसाठी. एका वर्षाचं किती झालं? 10 लाखाप्रमाणे एका वर्षाचं 1,20,00,000 रुपये झाले. तर ह्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम खायची असत, त्याचा अभ्यास कसं करतो ते पण बघायचं आपण. आपल्यासाठी कठीण नाही काय. 90% घेतलेले तुम्हीच विद्यार्थी असाल. फक्त सध्या अभ्यास करण्याची पद्धती बदललास, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे अभ्यास करतास, मनाप्रमाणे वेळ देतास, म्हणून काहीतरी नुकसान झालेलं असेल. ना नुकसान आपण भरून काढू शकतो, बरोबर आहे.
काढू शकतो का नाही नुकसान झालेला भरून? तुमका नाही आवडणार पुन्हा तुम्ही 90% वरती गेलेले. हा नाही आवाजच कमी येतात. हा असा काहीतरी तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत जर का खरोखर सिरियस असाल तर मग तुम्ही ते ऑप्शन कॅरी करशाल. नंतर तुमका जे पर्सेंटेज हवे हा जे सांगितलेल्या ज्या गोष्टी असतात ना त्या जर तुम्ही पुढे कॅरी करशाल तर मग तुमका त्याच्यातून रिझल्ट मिळणार. बरोबर खरोखर रिझल्ट मिळणार. हे असंच मी सांगत नाही. अभ्यास करण्याची आपली पद्धत आपण 90% जे विद्यार्थी मिळवत होतो ते आता कमी काय येते हे पण आपण बघून घेऊया. तुमच्यासाठी हे तुमच्या काही सोडून दिलेल्या गोष्टी असत किंवा बदललेल्या गोष्टी असत त्या आपण पुन्हा कशा आत्मसात करायचे त्या आपण बघून घेऊया. त्याच्यातून 100% रिझल्ट येतात. UPSC MPSC सारख्या एंट्रन्स एक्झाम देणारे तुमच्यापैकी कोणी असंच विचार केला असाच काय कलेक्टर वगैरे व्हायचा, IPS ऑफिसर व्हायचा असं पण विचार केलेले असणार तुम्ही तुमच्याकडे. माका पण सांगा स्वतःजवळ नको ठेवू. तर मग ते ऑप्शन सगळ्यात इझी असत. मुलांचा किंवा पालकांचा असा मत होता की मराठी मीडियम मधून शिकलेली मुलं ह्या गोष्टी करू शकत नाही. इंग्लिश मीडियम मधून शिकलेली मुलं तीच पुढे जातात, IPS होतात, IAS होतात किंवा मोठे डॉक्टर होतात. तर तो निव्वळ गैरसमज असा. सगळ्यात जास्त IPS IAS झालेले विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंगच्या चांगल्या हुद्द्यावरती, सायंटिस्ट शास्त्रज्ञ झालेले जे विद्यार्थी असतील ते मराठी मीडियम मधून शिकून झालेले असत. ह्यो किंवा ही गोष्ट अभिमानास्पद असा. बुक्स नोटबुक वगैरे ठेवायच्या तर नोट डाऊन करू शकतास. ठीक आहे. डॉक्टरसाठी ऑप्शन कुठले असत ते, इंजिनिअरिंगसाठी कुठले ऑप्शन असत ते, आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी कुठले ऑप्शन असत ते, म्हणजे स्पर्धा परीक्षा कुठल्या आहेत ते तुम्ही लिहू शकता. अरे बुक